पाटील मला एक नाही समजलं राजा, तुमचं लग्न तर लई दिवसात जुटेल आहे म्हणतात, लग्न कधी आहे? कधी पोया खवलता आम्हाला तुम्ही? राजा पाटील तुमच्या लग्नाची काही हालचालच नाही बा. काय नाव नाही, गोट नाही, काय नाही, पत्रिका नाही, काय म्हणजे काय मेळा होकलं का काय आता लग्न? आता का तोंडानं म्हणून मी द्यायले लग्न द्या म्हणून करून, आता हे मनातल्या लोकांचं काम नाही का? नामदेव भाऊ सरपंच, देवीदास भाऊ, आता हे जरा शिक पुढे टेका लावत नाहीत बा. राजा त्या गोष्टीत काय मीच जात जाऊ बा? त्यानं कोणाचं पुरं काम केलं राजा, सारे अर्धे अर्धे हायकोणाने पिवड्यात. ते कसं तुम्हाला 10 खेप जा लागेल तर तुमचा मेळ आणतील ते, तशी नाही आणत ते. त्याच्या घरचं दिले काम करता करता सुसत नाही राजा, तुमचं कुठे करणार ते? मला त्या तिघेले जाच लागते, भेटाच लागते रे बा. भेटल्याशिवाय मेळ नाही येत बा. कधी लोक थांबू मी एकटा आता? मला तर काही खरं नाही दिसून राहिला राजा, यंदा काही तुमचं लग्न होत नाही, काही मेळ येत नाही तुमचा, काही खरं नाही तुमचं. खरंच ना रे, पाटलाच लग्न जुटून काहीच फायदा नाही, आपला हात जगन्नाथच आहे. पाटलाला काही मेळ येत नाही यंदा, काही हालचालच नाही ना कुठे. पाटील हातपाय उपटत नाही ना, घरी गेले हातपाय उपटायला पाहिजे पाटलानं. अरे बा आता काय करू, हे मंदातले कोट नाही घेत, माझ्या हात सारे दगडा खाली चेंबेलात, मला काही बोलता येत नाही ना. दुसऱ्याचं असतं तर पटकन बोललो असतो मी, पण माझ लग्न करणार मीच 10 खेप तेले म्हणू, मग ती कसं वरून ते म्हणता नितातला लेखा लग्नाला जास्त असं होते ते. जाऊ पाटील, आता लग्नच राहू द्या तुम्ही, मस्त थंडी या दिवसात लग्न करता तुम्ही, नाहीतरी आता मे जून आणि जुलै मध्ये लय गरमास करते, घरात थांबले नाही जात राजा, उपसते सारं. ते म्हणून टाका तुम्ही लग्न फगन आता करूच नका, मस्त हिवाळ्यात करू आपण लग्न. कूलर नाहीत का मा घरी उपसते तर? अरे लग्न पहिले बाप, मग पाहिलं जाईन ते हिवाळ्यात फिवा. पाटील हा झुंबर भाऊ काही सांगते तुम्हाला, हाय कसं लग्न आता झंकून घ्या तुम्ही, पुढे काही मिळत नाही बरं. तर लोक तर राहिले लेकर बाकर होतात माणसाले, तर लोक कोण वाट पाहिन? तर मग कसं स्वप्नच पाहिणार राजा. आता झमको तुम्ही, चला बापा भेटतो मी त्याला, नामदेव भाऊ सरपंच देवीदासले पहिले भेटतो बा. आणि ते लग्नाचा काय झांबड पाय तुम्ही काय तर लय दिवसात जोडून ठेवलं, तारीख काढायच्या नावान भाऊ. पाटील पोहेतच जा आता, थांबू नका आता, कसं हा मे महिना आखरी जाता, मग काही नाही बरं पुढे. आता जातो. पाटील थांबा ना, आता थांबते का पाटील? आता तर पुरी गाडी चार्जिंग व्हायला पाटलाची, आता लग्न केल्याशिवाय नाही हटत गडी. दोघा तिघांचं डोकसा खाते आता काय काही लग्न होणार बा, बुडी लागेल आहे ना, या बुडीत कुठे लग्न आहे? तुम्ही झाले पोरे हो, दिला बैकून पाटील गेला पोयत. अरे बा आम्हाला माहित आहे ना बुडी लागते म्हणून, बुडीत कुठे लग्न होते का? पण पाटला गेलं बैकून, आपण पाटील डोकसा खाते द्यायचं आता. मजा येते ना गावात, अजून एक करमणूक केंद्र चालू होऊन जाते पाटलाचं, हातपाय उपटते मग पाटील, आताच काऊन नाही, मगच काऊन नाही, ढमच काऊन नाही. मजा येते बरं गड, चला बरं कोण काय आहे बघू गड्या, तुला वाचवलं रे बा आम्हाला, नाही तर पुरा खापी गेलतो का मी. बोकडे गेलते, माझे पैसे गेलते, पुरा लंबा लचक झालतो, पुरा रस्त्यावर आलतो बा मी. तू होता म्हणून वाचलो रे बा. हिनं वाचवलं, हे केलं ते केलं, आता काही बोलू नको तू. जे करायचं आहे ते कराच लागते ना बाबा. झालं ना आता, सारखं झालं ना नो बा, पण तू होता म्हणून झालं, नाही तर माझ्यानं काय जमत होतं रे बा. मी तर लेका रोज लढतच बसू, माय बोकडे गेले, कोठे गेले असतील, दिवस रात तेच होतं माझ्या टुपरू, मी ना विचारच नाही केला ना. जे ना आता कोणाच्या झालं ना, आले ना पैसे तू याजो, चाल बरं आता धंदा सुरू करू, डबल बोकडे इकडे घेऊन येऊ, मटनचं दुकान डबल चालू करावं लागेल आपल्याला. अरे हो बा, दुकान तर चालूच करावं लागेल बा आपल्याला, धंद्याच्या भरोशावर आपला वाजा गाजा आहे बाबा. नाही तर मग काय आहे आपल्या जो ककने कारे गड्या, यंदा तर आपलं पराठ्यावर राखण झालं नाही, बंद झालं गड्या. कसं करशील रे गड्या, लोकांचे तर बेजा होके येते ना आपल्याला, चालता कुठे बा पराठीवर राखत, यंदा जमवते नाही बा आपलं. तर धंदा सोडून जाशील कसा? दिवसभर धंदा करत जो आपला बोकड्याचा, आणि रात्री कसं पराठीवर राखण जात जो, डबो रोजदारी कमवतो ना आपण, आणि काय 1-1.5 महिन्यात असते तो गड्या, असं जमते गड्या. लायना पाटील त्याची मजा घेऊ आपण, थांबा घेऊ त्याची मजा आपण. कारे गड्या, तुझे लग्न तुझ्या बापान लय दिवसात जोडून ठेवला बाबा, लग्न कधी होते तुझं? उन्हाळ्यात आला ना बा पुरा, आता का पावसाळ्यात लग्न करते का तुझ्या बाप तुझं? त्याला आल्याचा काय खरं आहे बे, फक्त नावाला जोडून ठेवलं, याचं लग्नच करणं नाही बे त्याले. हा बी याचा बोकड्या ठेवणार गावात, चाटा मारते याचा बाप याले, ते पुरं थापीवर ठेवलाय ना याच्या बापानं, काही लग्न फगन नाही याचं. मले समजून नाही राहिलं, मा लग्न ठरेल आहे की कोदी आहे म्हणून. कोणी गोटच नाही घेऊन राहिलं लग्नाची, मंदातल्या ते तो विशेष काढत नाही.
आणि मा बुडा त्याच्यापेक्षा इशे काढत नाही. तुम्ही म्हटलं तसं थापीवर ठेलाय मले ना जरासा बापाच्या पुढे हातपाय उपटणं बाबा. कधी लग्न करतं उन्हात आला नाही निघून, मग उन्हा गेल्यावर मग काय करशील? कधी लग्न करशील पावसाळ्यात? का जमीन पेरशील की लग्न करशील? हा आता तेच करावं लागेल. पहिले मनातले पाहतो ना, नामदेव भाऊ सरपंच देवीदास यायला पकडतो ना. पहिले यायचं म्हणणं काय काय नाही पाहा लागेल ना. मग कसं मग पाहतो बा पुढे आता काय आता काय खऱ्यात गड्या. ते बी होले होऊन गद्याला लावणारे माणसं आहेत गड्या. तुले नुसतं थापीवर ठेवून राहिले ते. तू आता काही गोड घेऊ नको, द्यायचं ऐकू नको. हातपाय उपटते घरी जाऊन. हा आताच लग्न करून द्या म्हणा, नाही तर मग बस तुमची आली म्हणा मोजून. बुडे बा आता जातो मी, हातपाय उपटून द्यायच्या घरी. हा आता जातो गेल्यावर दाबून आता जाते कुदत कुदत नामदेवच्या घरी, सरपंच आहे घरी याच्या घरी लागतात गड्या भांडणं आता. तेच तो गडी लग्नाला थय थय करेन. बुड्याने ठेवलं पक्क करून लग्न, अजून लग्न करून द्यायच्या नावानं पता उन्हाळ्यात चालला निघून. हा बदला हातावर हात धरून काय बा कसं रे बा हे. माहिती आहे लालाचं कसं काम आहे. लाला साऱ्या गावाचा ऐदी माणूस. करीन तर करीन, नाही करणार आणि म्हणे दिवाळीला करू लगन, असा माणूस आहे गड्या. चाल गड्या भेटतं का लालायला आपण. याचं जीव गड्या जमून कसं जून महिन्यात झालं चालते ना. पावसाळ्यात तोंडी तोंडी बी होऊन जाते पोऱ्यात लग्न. कसं इकडे तिकडे भंटला आणि तर फिरणार नाही पोऱ्या. ला धंदा पाय पहिले, मग भेटू लालाले फालाले. याचं लग्नाचा हा पायात बसून आपलं काम पाय पहिले. चा हो बा चाल चाल. नामदेव कसं बस झालं ना थापीवर ठेवणं मले. हा कसं आपल्या होत नाही ना कोणाचं करू नये माणसानं. हा झालं तर माणसानं पुरं करा. हा पुरं करू नये बरं. जाणं झ्याट नाही चालले मधा मधात करायले ह्यांना देणं. हा हा ठेवून राहिले मले थापीवर. काय झालं रे बाबा तुले. हा मी ना काय केलं. तुझे कोणती केळी आहे बाग कापले म्या. होणं जाणं झ्याट नाही गेट नाही करून राहिला तू उड्डीचा. काय आपण भानगड काय मले निकय तुम्ही थापीवर ठेवून राहिले ना. माझ्या लग्न जोड्याले 3 महिने झाले, अजून तुम्ही लग्नाची तारीख काढून राहिले काय. मी म्हणतो लेक आज काढतील, उद्या काढतील, परवा काढतील. मी वाटच पाहून राहिलो. अदलोक म्हटलं नाही, मी आलो नाही. म्हणणं चांगलं वाटत नाही, कारण की मी लग्नाचा पोरगा मी नड देवा. मी कसा का तुळूक तुळूक करू म्हणतात. तुम्ही म्हणतातल्या तर तुम्ही करायला पाहिजे की नाही ह्या गोष्टी पुऱ्या. आता का मागात का देव घुमले काय. सांग आता तुझ्या बुडाच माझा आला नाही. गोष्टच कोण काढली नाही तर मी कसा काय म्हणू रे बाबा. मधात जरी लय असलो मी तर. सांग आता तुझे लग्न आहे, मग त्या बुड्याचं मला म्हणणं काम नाही का. लेख नामचं लेख आपले लग्नाची तारीख काढणार की असं आहे की ढमू काय की टमू काय. हे एक फोन नाही. मला वाटलं बा तुम्ही घरातल्या घरात निपटवलं आता, कारण की तुझ्या मामाचीच पोरगी आहे बा. मा बुड्याचं तुम्हाला माहित आहे कसं काम आहे तर. पण तुमचंही काम नव्हतं का एक फोन करणं की गावाला ते लग्नाची तारीख काढता की नाही, कपडा कधी घेता काय आहे. मे महिन्याला लागला कसं करता आपण. मे महिन्यात तोड मारेल होतं. तू लग्नाची गोष्टच करू नको. आता लग्नच होत नाही, आता लागली बुळी. हा लागला मे महिना, आता पुढे काही तारखा नाही. दिवस झाले की पोहोचूया. लगत तुझे लग्न लागले की तुझे लग्न झमकोल आपण. बोले काही सांगू नका. बुडी लागी बुडी लागो. हो मा लग्न करून द्या म्हणजे करून द्या तुम्ही. 6 महिने कोण वाट पाहिजे. तर लोक तुम्हाला लेकरं होतात. ते सांगूच नका मला नाटकं. तुम्हीच म्हणा मले मे महिन्यात दिन म्हणून करू. मला लग्न पाहिजे करून सांगू राहिलो मी. माहिती मग पाहिजे तुम्ही. मी कशाला देऊ बा लग्न करून. सांग आता तुझ्या घरचे तयार नाही तर मी काय करू. आणि तसे बुडीत लग्न करत नाहीत ना बा आपल्या याच्यात. आणि तुले का काय रे बा कसं करू मी आता. तुमचं तुम्ही पहा लग्न कसं करून देऊ तर मी नाही सांगत. मला लग्न करून पाहिजे. 6 महिने थांबत नाही मी. तसंच तुम्ही मला तोंड माराल तर मे महिन्यात येतो म्हणून करू. मग पहिले विचार करायला लागला तुम्ही ना बुडी लागते गुडी लागते तर. बाबा यानं तर मा भाऊ आफतच आणली बा. डॉक्टर खाजा का आम्हाला मला 25 तारखेला पराठे ला लागते ना. लग्न कसं देऊ रे बाबा करून. इकडे वावरात पाहू की याचं लग्न देऊ करून. काय बाबा हे डॉक्टर काहीच कामाला गळा. अरे गळा हात पाय उपटून राहिला अड्डी. बरोबर बा तू शांत ठेव बा. चाल बरं त्या सरपंचाला भेटू बा. इथे मा डोक्यावरची केस आहे बाबा. हे मी काय करू कसं करू मला काय सुचून नाही राहिलं रे बाबा. सरपंचाला कोणाला भेटा पण मा लग्न करून पाहिजे म्हणजे करून पाहिजे. मे महिन्यातच करीन मी आता. तारीख असो की नसो ते काही करा तुम्ही. तारीख काढा काही झक मारून. मा लग्न करून पाहिजे मले. हो ना बा देतो ना करून. चाल ना बा तू सरपंचाला चाल बा. सरपंचाला चाल तू. चाल त्याला भेटू आपण. काय म्हणते भाऊ.
आपल्या हे लग्नाच्या फगण्या कोणा फंद्यात पडत नाही, पडेल नाही पुढे तरी बाबा हे असं अंगाशी येते माणसाच्या. काय करतो बा, हा तर पुरा हातपाय उपटून आला, काय करतो काय नाही बिचारा. मला एक काम सुद्धा नाही जमत बाबा. तुमच्या पायी आम्हाला झोडपे मारले त्या बुड्याईनं. काय राजा कशा हो तुम्ही, चोरी करता राजा सबूत मागे ठेवता. तुम्हाला काहीच जमत नाही. मी काय भयाना राजा तुम्ही. हा माणूस काय कामाचा आहे रे बाबू. त्या बाप काहीच खरा नाही ना. त्या बापाच्या पायी पायनं आपल्याला किती मार खा लागला तर त्या बाप तिकडे होता. तिकडे होतो मग लय आनंदात होतो का, येशीत होतो का मी तिकडे. अरे मला पिन लावलं त्याईनं, माठून नाही साल्ट बुडवले त्याईनं. काय सांगू तुले. मला माहित आहे बुडणे टेकवता येऊन राहिलं, एवढं झोडेला आहे मला खालून त्याईनं. पादत आणलं मला तटलो. इज्जतचा पुरा कचरा केला माया त्याईनं. कचरा होईल नाही तर काय, तर तुम्हाला अक्कल तर पाहिजे कोणती गोष्ट करायच्या वागती. चोऱ्या करता तर सबूत सोडता. काय राजा माणसा आहे तुम्ही, शिकून ह्या काही गोष्टी तुम्ही. तुमच्या पाय आम्हाला फटके खाल्ले आम्ही नबी. आमची इज्जत गेली, कचरा झाला साऱ्या गावात. सारे लहान लहान लेकर थू थू करून राहील तोंडावर माया. बाबू भुसण्या त्या बापाच्या पायी सगळं गाव म्हणून राहिलं की बापा शिवलाल तर हायच आहे चोट्टा, शिवलालची बायको बिन पोरगा बी चोट्टा आहे असं म्हणून राहिलं सगळं गाव. आता काय करतं या माणसाच्या पायी आपल्याला हे भोगा लागू राहिलं. असं कसं दोघं माले काय आयतं खायला पाहिजे, कामाला जायला रोग येते तुम्हाला. असं कर शिवलाल, तसं कर ढमुक. आम्हाला हे खायला आणि काजू बदाम पिस्ता पाहिजे खायला. हरामखोरो मला कान करायला लावता. मला जरासं सुख नाही. चोऱ्या करायला लावतात, भडबीचे नाही तर खातात माझी वावर. आणि मार खाल्ला की म्हणतात तूनच केलं. साऱ्या गोष्टीला कारणीभूत आहे. मी तुम्हाला सांगतो बाबा, याचा बदला घेणार म्हणजे घेणार आपल्याला. त्या बुढे दोघांचे कंबळने मोडला. काही करा तुम्ही, त्याचा बदला घेणार म्हणजे घेणार सांगू राहिले मी तुम्हाला. आपल्या इज्जतचा जसा भाजीपाला त्या बुढेनं केला तसे ते बुड्याचा कंबळातून मुळलेच पाहिजेत. नाही मुळले कधी तर तुम्ही मुळले कंबळातून म्हणून समजून चाला तुम्ही. तुमची काय खैर नाही मग. अरे बाबू आपल्याला बदला तर घेणंच आहे. ते थेट घ्यायचा ते जास्त माजले होते ना. पण आता कसं सगळे होते तिकून तर आपल्याला काही बोलता नाही आलं. पण पाहू ना आता तेही हात पाहू ना. त्या बाबू जाणून कोणाची खाजूता येत नाही ना. कसं ते आपल्या गलतीत सापडली की नाही, कंबळलं का पुरे जमा रमास करणार, पोट्यातच भरून आणायला लागले पाहिजेत. असेच करतो मी. थांबते चुकू दे फक्त तू चुकल्यावर. तसं नाही. तसं जर आपण जर काही केलं की नाही, आपणच गलतीत पकडल्या डबल फटके खा लागतील आपल्याला. ती गायली डबल आपल्या ढुंगण्या साल्ट उडतील ना बाबू. हे काय सोपी नाही की गाणं. ते यांनी खाजवल्या तुम्ही खाजवतो. जाणून थांबा तुम्ही. गाडी घेऊन जातो आणि सहाच्या दोघे बुड्याचा ऍक्सिडेंट करून टाकतो. ते उडवूनच गाडी नेतो. मग काय करता झाटा तर मग पाहतो बा पुढचं पुढे. पाहून घेऊ कोण उडवलं काय उडवलं. त्या भय काय समजते हो. हे आपतच काय कमी आहे का बाबा. बदला तर घेऊच ना आपण, बदला सोडणार नाही आपण. पण कसं जाणून रिकामे कामं करू नको. ते आपल्या तावडीत सापडली की नाही बस मुळले समजून चालतो ते दोन्ही बुडे. असं कसं माहित आहे का, हे आता गद्याचा फरक करून हे बोकड्याचा फरक करून थोडंसं हे वातावरण दबू दे. आता ह्याच्यात काही थोडंसं काचा गडबड करू नको. मग पुढे पाहू आपण. आपल्या तावडीत सापडली की नाही मग बजेटच बसवणार आपल्याला. भुसण्या या माणसाच्यानं काही होत नाही रे बाबू. मला गॅरंटी आहे या माणसाची. जे काय करशील की नाही तू भुसण्या आता तुलेच करा लागेल ते. तूच करते आता काय करायचं आहे ते. तुझ्या बापावर तर मला जरासा काही कवडीचा विश्वास नाही. माणूस पुरा फेल आहे ना रे. एक काम धडाचं करत नाही माणूस. जे काम करीन त्यात मारच खाऊन येते ना हा माणूस. आणि या कामात तर बापा आपल्यालाही मार खायला लावला असा तर हा माणूस आहे. आई तू टेन्शन न घेऊ. जो होता ना या कांडामध्ये ज्यानं आपल्याला मारलं की नाही ते बुडे तर आहेतच दोन. अजून या 2-3 जण त्याचाही बजेट बसवून आहे. मला थांबतो साऱ्याचा एका बजेट बसव. तुम्ही एकालाच गाठतो ना आता. पद्धतशीर जिरो तुम्ही साऱ्याची. तू टेन्शन न घेऊ. जिरो जा रे बापा. पहिले हयत घेऊन ये बाबा. अडचे लाववर मागून पाटीले म्हणजे मला बुडे टेकवता नाही येऊन राहिलं. लवकर आणजाय होय. नाही तर तो ओमनी जल अशीन आपल्या जो मलम फलम तर तो घेऊन ये बापा. नाही तो स्प्रे आण मारायचा. आणतो ना आता. आता कसं सगळ्या अंगाला चोपडच करून आहे ना आता. मी येतो दवाखान्यात जाऊ. लय बेजात दुखून राहिलं ना. एखादं इंजेक्शन आहे तुम्ही मारून आता. अरे बाबू जाय बापा लवकर दवाखान्यात जाय बापा. तुम्ही काले बापा हळदन घेतला आता. तुम्ही बी जा ना दवाखान्यात. सारखेच जा दोघं बापले क.
आता तूच काल घरी राहून राहिली, तूही चाल, तिघे जण जाऊ गाडीवर. हा चाल मग, खना करून येऊ तिघे जाबी. चला बापा चला, तर मी बी येतो. आता मीच काल घरी राहू, माया त्याला दुखून राहिलं बापा. पण या गड्याचं काय म्हणणं आहे ते पाहावा तुम्ही. हा गडी माझा हातपाय उपटून राहिला राजा. काय झालं पाटील, काय होतं म्हणजे? तुम्ही काय नुसतं मला थापीवर ठेवता का? 3 महिने झाले मला लग्न जोडून ठेवलं. लग्न कधी येता मा करून, कधी तारीख काढता, कधी कपडा घेता, काही नियोजन आहे की नाही काही? हा की तसंच मला कोळलं मारता तुम्ही? म्या म्हटलं म्हणून, नाही तुम्हाला आठवण होती मला लग्नाची. आता कायचं काही लग्न रे बापा, आता लागली बुडी, आता नाही होत लग्न. आता कुठे तारखा आहेत लग्नाच्या? तिता पिता सरले आता, बुडीत लग्न नसतात करत आपल्यात. आज विषय मी नाही याले 10 खेप सांगितला बा की बुडी लागली गळ्या लग्न होत नाही. हा मा घरी हातपाय उपटून राहिला बा. गडी ऐकेल असते नाही बा, तुम्ही सांगा बा याला काय आता. बुडी लागू की गुडी लागू ते मले सांगू नका. मा लग्न करून द्या म्हणजे करून द्या. हो काही करा तुम्ही, झक मारा तिकडे. 6 महिने मी थांबायला तयार नाही बा. कसं तदलोक तर माझा सारा कार्यक्रम आटपते. लेकर बाकर होतात मले. ते मले सांगूच नका तुम्ही. तोंड मारायला तुम्ही ना मे महिन्यात लग्न करून देईन म्हणून. पहिले विचार करायला हवा मग तुम्ही ना. मे महिन्यात बुडी आहे की गुडी येतं. ही अशी गोष्ट झाली बा, मधात पडली त्याचं कंपडल्यामुळे मग मधातही पडायला लागणार बा. अरे बाबा, आता कसं आहे गड्या, आटी तटीवर आलं तर म्हणून ते आम्ही आणून दिला आम्ही ना. कसं तुझ्या बुड्याचं काम नाही पाहिजे का? गळे हो लेखते आपल्या पोरात लग्न घालावं लागते की काय चला गळे हो तीत काढू की कपडा घेऊ. आता काय सारं काय आमच्या मतानं करा काय आम्ही? मला नाव सांगू नव्हतं मा बुड्याचं, ते जाऊ द्या तुम्ही. पण ते कसं तुम्ही दोघांनी मला तोंड माराल तर की गळा तुझ्या मे महिन्यात लग्न करून देऊ आम्ही. तू काही टेन्शन घेऊ नको, वय काही करू नको. मी अदलो थांबलो बा, लागला मे महिना 5 तारीख आली. तरी तुम्ही माय लग्न करून नाही देऊन राहील. सरपंच कसं काढता बा, हे तापच आली बा. या बुडीत कसा लग्न काढता गड्याचं? काय गड्या, आता जाऊ दे ना. 3 महिने थांबला की अजून 3-4 महिने थांबणं होते लग्न. आणि हिवाळ्यात कसं ताप होते लग्न गड्या. थंडी वाजते मस्त, उन्हाळी नसते, ऊनही तपत नाही, घामही येत नाही. थांबणार जरासा. आता काल वय करतो, जास्त दिवस नाही राहिले ना. थांब्याचा विषय ना करू. मग तुम्ही तोंड काल मारलं मले की मे महिन्यात लग्न देईन म्हणून करून. तोंड नव्हतं मारायला पाहिजे तुम्ही ना. काळजी करायला पाहिजे. इले गळ्यात लग्न करून येणार बा. लोक तारीख मारीख काढून कपडा मपडा घेऊन ओके. मी बसलो बापा शांततेत. आता म्हणतील मग म्हणतील, आता म्हणतील मग म्हणतील की मी नरदेव असल्यावर मास तोंडात म्हणत जाऊ की राजा असं द्या करून तसं द्या करून. समजरा कसं करता हवा गोळी तो गोष्ट घ्यायला तयार नाही हो बा. गोळ्यावर बसेला पुरा. तर बा समजू सांगू थकलो बा याले. हा गडी गोष्ट घ्यायला तयार नाही. कोण पिन मारले काय माहित बा याले. पाटील जरासं शांतता ठेवणं बा. होते ना तुझे लग्न, घाई नको करू ना. कसं बुडीत लग्न काढत नसतात, अपशुकुनी आहे ना हे लग्न. कसं आता बुडी निघली की मग पाहून आपण. आता लागली बुडी, आता पुढच्या महिन्यात लागतील पेरण्या. मग म्हणतात गड्या पाटील लेख पेरण्या लागल्या लेख, जाऊ दे ना आता. वावरातले कामधंद्यातले आणि लोकही लग्नात येत नाही. जाऊ दे ना आता. दिवाळी झाल्यावर करू आपण लग्न. मग येईन नांग दिवाळी, मग जानेवारी महिना, मग फेब्रुवारी, मग मार्च चाललं लांबत. आता उन्हाळ्यात लागू दे गड्या, लोक रिकामीच नाहीत. नुसतं फकायलाच मारा तुम्ही मले. ते माझं आता पुढ्या सोडू नका. मी ऐकत नाही. बुडी असो की फुडी असो, मा लग्न द्या म्हणजे द्या करून. चला तुम्ही मा घरी. मा बुड्याला भेटा काय तर सांगा मा बुड्याले. गड्या कसं रे हो गड्या, शांतता ठेवणं बा रे. काही शांतता फॅनता नाही. लय ठेवली मी आज लोक शांतता. तुमच्या शब्दावर विश्वास ठेवला राजा तुम्ही. मला धोका दिला. मे महिना येऊन राहिला, 6 तारीख आहे, तरी मला लग्न करून नाही देऊन राहिले तुम्ही. जा बरोबर राजा, याच्या बुड्याला भेटा बरोबर तुम्ही. काय तर पहा बा. मी मारत लोटलं. चला तुम्ही बी सोबत जाऊन ना दोघे जण. लेख मा दुकान आहे चालू. दुकान सोडून कसं येऊ सांगा बा तुम्ही. एकटा काही जात नाही बा. कसं तुम्ही चालसान तर मी येतो, नाही तर राहू द्या. तो पाटील जाणे तुम्ही जाणे. आता चाललो घरी. आता दोघे जण काही नाटकं करू नका, मला काही शिकू नका. चला लवकर, पळा लवकर, करा दुकान बंद कर लवकर. चला मा घरी. घेतल्याशिवाय सोडत नाही रे भाऊ मले. नेतेच आता घर लोक. हो बापा करतो दुकान बंद. चाल बापा चाल.